नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण एक खूपच रंजक विषयावर बोलणार आहोत. अगदी. आज आपण एक डिटेक्टिव्ह सारखं काम करणार आहोत. आपल्यासमोर एक रहस्य आहे जे लाखो वर्षांपूर्वीचं आहे. आणि पुरावे. पुरावे म्हणजे फक्त दगडांमध्ये सापडलेली काही हाडं आणि काही हत्यारं. यावरून आपल्याला शोधायचंय की आपण म्हणजे बुद्धिमान मानव आज जिथे आहोत तिथे नेमके कसे पोहोचलो. आणि हे रहस्य उलगडण्यासाठी आपल्याकडे काही उत्तम स्रोत आहेत. यात मानवी उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांवरील सखोल माहिती आहे, जीवाश्मांबद्दल स्पष्टीकरण आहे आणि आपल्या शरीराच्या काही खास वैशिष्ट्यांची चर्चा पण आहे. बरोबर. आणि काही रेखाचित्र सुद्धा आहेत जी आपल्याला त्या काळात घेऊन जातील. हो, पण एक गोष्ट आधीच स्पष्ट करते. हा प्रवास शाळेच्या पुस्तकात दाखवतात तसा सरळ सोपा नाही. ही एक प्रचंड गुंतागुंतीची आणि फाटे फुटलेली कहाणी आहे. बरोबर. आपलं ध्येय फक्त हे जाणून घेणं नाही की काय झालं, तर हे समजून घेणं आहे की प्रत्येक शारीरिक बदलाने आपल्या पूर्वजांसाठी जगाकडे बघण्याचा एक नवीन दरवाजा कसा उघडला. अगदी. मग या इन्व्हेस्टिगेशनल प्रवासाला सुरुवात करूया का? मला सांगा, या लाखो वर्षांच्या केसची पहिली फाईल कुठून उघडते? पुरावे मिळायला सुरुवात कुठून होते? याची सुरुवात होते एका भौगोलिक चमत्कारापासून, ज्याला आपण शास्त्रीय भाषेत अश्मीभूत अवशेष किंवा जीवाश्म म्हणतो. जीवाश्म, फॉसिल्स. हो. आणि मी ह्याला चमत्कार म्हणते कारण ही प्रक्रिया होणं अत्यंत दुर्मिळ आहे. विचार करा, लाखो प्राण्यांपैकी एखाद्याच्या शरीराचे अवशेष टिकून राहतात. थांबा, हे रोचक आहे. आपण शाळेत वाचतो की जीवाश्म म्हणजे हाडांचे दगड, पण हे इतकं दुर्मिळ का आहे? कारण यासाठी अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात. म्हणजे बघा, प्राणी मेल्यानंतर त्याचं शरीर लगेचच मातीने किंवा गाळाने झाकलं जायला हवं. अच्छा. जेणेकरून ते सडणार नाही किंवा इतर प्राणी ते खाणार नाहीत. अगदी बरोबर. आणि मग हजारो लाखो वर्षांच्या काळात भूगर्भातील दाबामुळे आणि पाण्यासोबत आलेल्या खनिजांमुळे हाडांमधले सेंद्रिय घटक निघून जातात आणि त्यांची जागा ही खनिलं घेतात. म्हणजे निसर्गच त्या हाडाची एक दगडी प्रतिकृती तयार करतो. नेमका तोच शब्द. ही प्रक्रिया इतकी नाजूक आहे की इतिहासाचा खूप मोठा भाग आपल्यापर्यंत कधीच पोचत नाही. म्हणूनच आपल्याला मिळालेला प्रत्येक जीवाश्म हा त्या काळातील एक मौल्यवान खिडकी आहे. म्हणजे आपल्याकडे या रहस्याचे काहीच तुकडे आहेत, पूर्ण चित्र नाही. आणि हे तुकडे कुठे सापडले आहेत? आपल्या स्रोतांनुसार मानवी उत्क्रांतीचे सुरुवातीचे आणि महत्त्वाचे पुरावे आफ्रिकेत सापडले आहेत. हो, म्हणूनच आफ्रिकेला मानवजातीचा पाळणा म्हणतात, बरोबर? हो. पण नंतरच्या काळातील अवशेष आशिया आणि युरोपमध्येही सापडले आहेत, जे आपल्या पूर्वजांचे जागतिक प्रवासाची कहाणी सांगतात. पण या तुकड्यांना जोडतानाच एक मोठी गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. तुम्ही त्या सरळ रेषेतील चित्राबद्दल बोलत आहात नाही का? एका बाजूला वाकलेला वानर आणि तो हळूहळू ताठ होत जाणारा माणूस. अगदी बरोबर. ते चित्र प्रचंड दिशाभूल करणार आहे. खरं चित्र एखाद्या मोठ्या वृक्षासारखं किंवा दाट झुडपासारखं आहे. वृक्षासारखं म्हणजे एकाच मूळ खोडापासून अनेक फांद्या फुटल्या. काही फांद्या वाढत गेल्या, तर काही काळानंतर वाढायच्या थांबल्या. म्हणजे त्या प्रजाती नामशेष झाल्या. अरे वा. म्हणजे एकाच वेळी पृथ्वीवर माणसाच्या अनेक प्रजाती अस्तित्वात होत्या. हे अविश्वसनीय आहे. हो. जसं आज जगात वाघ, सिंह, चित्ता हे मांजरीच्या प्रजातीचे वेगवेगळे भाऊबंद आहेत, तसे आपलेही भाऊबंद होते. नेमका तोच मुद्दा. उदाहरणार्थ, ज्या काळात आपले पूर्वज विकसित होत होते त्याच काळात पॅरॅन्थ्रोपस नावाच्या मानवी प्रजातीचा एक गटही होता. त्यांचे जबडे खूप मोठे आणि दात मजबूत होते. अच्छा. ते पूर्णपणे वेगळ्या प्रकारचं जीवन जगत होते. ते यशस्वी होते, पण काळाच्या ओघात टिकू शकले नाहीत. त्यामुळे कोणती फांदी नेमकी कोणाला जोडलेली आहे हे सांगणं आजही शास्त्रज्ञांसाठी एक मोठं कोडं आहे. कारण मधले अनेक दुवे अजूनही सापडलेले नाहीत. अगदी. ठीक आहे. जरी हे एक मोठं कोडं असलं तरी या कहाणीतले काही मुख्य नायक किंवा महत्त्वाचे टप्पे तर असतीलच. आपल्या स्रोतांमध्ये अशा 4 प्रमुख प्रजातींचा उल्लेख आहे. आपण त्यांच्यावर लक्ष केंद्रित करूया. हो. आपण इथे 4 प्रमुख प्रजातींबद्दल बोलतोय, पण हे लक्षात ठेवायला हवं की हे एक खूप साधं वर्गीकरण आहे. या कहाणीतला पहिला महत्त्वाचा नायक म्हणजे होमो हॅबिलिस. होमो हॅबिलिस म्हणजे कुशल मानव. बरोबर. सुमारे 25 लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत या प्रजातीचा उदय झाला. कुशल मानव नावावरून वाटतंय की याच्यात काहीतरी विशेष कौशल्य होतं. त्याचं कौशल्य होतं हत्यार बनवण्याचं.
हा पहिला ज्ञात मानव होता ज्याने जाणीवपूर्वक दगडापासून हत्यारं बनवली. म्हणजे साधे दगड नाही? नाही, एका दगडावर दुसरा दगड मारून त्याच्या धारदार कडा तयार केलेल्या होत्या. हे एक वैचारिक क्रांतीचं प्रतीक होतं. क्रांतीचं प्रतीक कसं काय? कारण यासाठी भविष्याचा विचार करणं गरजेचं होतं, नियोजन करावं लागत होतं आणि हातांचा घिशिक्त वापर म्हणजे कौशल्याने वापर करणं गरजेचं होतं. म्हणजे हा पहिला कारागीर होता. हत्यारं बनवल्यामुळे त्याला अन्न मिळवणं सोपं झालं असणार. नक्कीच. मग या कारागिरांनी पुढे काय केलं? कहाणीतला पुढचा नायक कोण? पुढचा नायक म्हणजे होमो इरेक्टस, होमो इरेक्टस. ताठ कण्याचा मानव. हो, हा सुमारे 20 लाख वर्षांपूर्वी उदयास आला. आणि हा होता पहिला प्रवाशी. होमो इरेक्टस ही पहिली मानवी प्रजाती होती जी आफ्रिकेच्या बाहेर पडली. आफ्रिकेच्या बाहेर कुठे गेली? आशिया आणि युरोपपर्यंत पोहोचली. वा, म्हणजे याने जग पाहण्याची सुरुवात केली. पण एवढा मोठा प्रवास करण्यासाठी त्याच्याकडे काहीतरी विशेष क्षमता असली पाहिजे. नक्कीच. त्याचे शवे आजच्या मानवाच्या अधिक जवळ होते. तो अधिक कार्यक्षमतेने चालू आणि धावू शकत होता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय? होमो निअँडरथल्सने अग्नीवर नियंत्रण मिळवलं होतं. अग्नी? अरे वाह! हा तर खूप मोठा शोध आहे. हो ना? अग्नी म्हणजे ऊर्जा, थंडीपासून संरक्षण, जंगली प्राण्यांपासून बचाव, प्रकाश. आणि शिजवलेलं अन्न. शिजवलेल्या अन्नामुळे पचन सोपं झालं असणार. आणि मेंदूच्या विकासाला अधिक ऊर्जा मिळाली. अग्नीच्या भोवती एकत्र बसण्याने सामाजिक संबंधही दृढ झाले असणार. हत्यारं, प्रवास, अग्नी हे खूप मोठे टप्पे आहेत. पण संस्कृती, भावना याबद्दल काय? या प्रवासात पुढे कोण भेटतं? पुढे आपल्याला भेटतो आपला सर्वात जवळचा पण आता नामशेष झालेला भाऊबंद, होमो निअँडरथॅलेन्सिस. निअँडरथॅल म्हणजेच शक्तिमान मानव. हो, हे युरोप आणि आशियामध्ये राहत होते. अनेक वर्ष त्यांना अडाणी किंवा माकड मानव समजलं जायचं, पण आता चित्र बदललंय. पूर्णपणे बदललंय. म्हणजे ते आपल्या कल्पनेपेक्षा जास्त हुशार होते. खूप जास्त. त्यांचे मेंदू आपल्यापेक्षा थोडे मोठे होते. ते अधिक प्रगत हत्यारं बनवत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यात आपल्याला संस्कृतीच्या आणि भावनांच्या गुंतागुंतीच्या पाऊलखुणा दिसतात. संस्कृतीच्या पाऊलखुणा म्हणजे नेमकं काय? ते आपल्या मृतांना दफन करायचे. दफन करायचे? हो, आणि त्यांच्यासोबत हत्यारं किंवा फुलांसारख्या गोष्टी ठेवायचे. याचा अर्थ ते मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल विचार करत होते. अरे, इतकंच नाही, ते आजारी किंवा जखमी झालेल्या आपल्या साथीदारांची काळजी घ्यायचे याचेही पुरावे आहेत. हे सगळं खूप गुंतागुंतीच्या सामाजिक जीवनाचं आणि सहानुभूतीचं लक्षण आहे. म्हणजे हे फक्त शारीरिक उत्क्रांती नव्हती, तर वैचारिक आणि भावनिक उत्क्रांती सुद्धा होती. आणि मग या कथानकात आपली म्हणजे होमोसेपियन्सची एंट्री होते. बरोबर. होमोसेपियन्स म्हणजे बुद्धिमान मानव. आपण सुमारे 3 लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत उदयास आलो. आपले वैशिष्ट्य काय होतं? आपण कसे वेगळे ठरलो? निअँडरथल तर जास्त शक्तिशाली होते. मग आपण कसे टिकलो? शारीरिकदृष्ट्या आपण निअँडरथलपेक्षा नक्कीच कमी शक्तिशाली होतो. पण आपली खरी ताकद होती आपल्या मेंदूत, विशेषतः अमूर्त विचार करण्याच्या क्षमतेत. अमूर्त विचार? हो, म्हणजे भाषा, कला, संगीत आणि चिन्हांचा वापर करून मोठ्या गटांमध्ये संवाद आणि संघटन करण्याची क्षमता. आपण अशा कथा आणि कल्पना तयार केल्या ज्या अस्तित्वात नाहीत. जसे की देव, देश किंवा पैसा? अगदी. या काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेवल्यामुळे हजारो अनोळखी लोक एकत्र येऊन काम करू शकले, जे इतर कोणतीही प्रजाती करू शकली नाही. हीच आपली सुपरपॉवर होती. अप्रतिम. म्हणजे प्रत्येक प्रजातीने एक महत्वाचा दरवाजा उघडला. हॅबिलिसने हत्यारांचा, इलेक्टसने अग्नी आणि प्रवासाचा, निअँडरथलने सहानुभूती आणि संस्कृतीचा, आणि सेपियन्सने कल्पनाशक्ती आणि मोठ्या सहकार्याचा. बरोबर. आता मला त्या शारीरिक बदलांबद्दल जाणून घ्यायचंय ज्यांनी हे सर्व दरवाजे उघडण्याची किल्ली दिली. बरोबर. चला आता आपण त्या शारीरिक किल्लीबद्दल बोलूया. यातली पहिली आणि सर्वात मूलभूत किल्ली होती 2 पायांवर ताठ उभं राहण्याची क्षमता. पण मला एक प्रश्न पडतो. 4 पायांवर धावणं हे जास्त वेगवान आणि स्थिर नाही का? 2 पायांवर उभे राहून तर आपले पूर्वज शिकारी प्राण्यांसाठी सोपं लक्ष बनले नसतील का? खूप चांगला मुद्दा आहे. सुरुवातीला कदाचित तोटा झालाही असेल, पण यामुळे एक असा फायदा झाला ज्याने सगळंच चित्रच बदलून टाकलं. कोणता फायदा? 2 पायांवर उभं राहिल्यामुळे पुढचे 2 पाय ते कामातून मोकळे झाले. अच्छा, हात. हो, जे अवयव आधी फक्त चालण्यासाठी वापरले जायचे ते आता वस्तू उचलण्यासाठी, फेकण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वस्तू हाताळण्यासाठी उपलब्ध झाले. याच मोकळ्या पायांचं रूपांतर हातांमध्ये झालं. आणि इथेच सगळा खेळ बदलला. पण फक्त हात मोकळे असून काय उपयोग?
त्या हातांनी काहीतरी खास करता यायला हवं नाही का? अगदी. मला वाटतं काही माकडांनाही आपल्यासारखेच हात असतात. मग आपल्यात आणि त्यांच्यात नेमका फरक काय आहे, ज्यामुळे आपण हत्यारं बनवू शकलो? तुम्ही अगदी अचूक ठिकाणी बोट ठेवला आहे. फरक आहे रचनेत. अनेक वानरांना ओपोजेबल थंब म्हणजे इतर बोटांच्या समोर आणता येणारा अंगठा असतो, पण मानवी हाताचं वैशिष्ट्य आहे प्रेसिजन ग्रिप. प्रेसिजन ग्रिप म्हणजे अचूक पकड. हो, आपला अंगठा इतर बोटांच्या तुलनेत जास्त लांब आहे आणि आपल्या हाताचे स्नायू जास्त विकसित आहेत. यामुळे आपण 2 प्रकारची पकड घेऊ शकतो. एक पॉवर ग्रिप. म्हणजे दगडाला किंवा हतोडीला घट्ट पकडणे. बरोबर. आणि दुसरं जे जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे प्रेसिजन ग्रिप, म्हणजे सुईमध्ये दोरा ओवण्यासारखं नाजूक काम करणं. याच अचूक पकडीमुळे आपण अतिशय सूक्ष्म आणि गुंतागुंतीची हत्यारं बनवू शकलो. म्हणजे ताट उभं राहिल्यामुळे हात मोकळे झाले आणि त्या हातांच्या विशेष रचनेमुळे आपण तंत्रज्ञान निर्माण करणारे प्राणी बनलो. अविश्वसनीय. यानंतर तिसरा महत्वाचा बदल अर्थातच मेंदूमध्येच झाला असणार. हो, पण हा बदल फक्त आकाराचा होता की अजून काही? फक्त आकार नाही. उत्क्रांतीच्या प्रवासात मानवी मेंदूचा आकार तिपटीने वाढला, पण त्याहून महत्वाचं म्हणजे त्याची अंतर्गत रचना बदलली. विशेषतः मेंदूचा पुढचा भाग. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. अगदी. तो प्रचंड विकसित झाला. हा भाग नियोजन करणे, समस्या सोडवणे, निर्णय घेणे आणि सामाजिक वर्तन नियंत्रित करणे यासाठी जबाबदार असतो. आणि याचमुळे मानव भविष्याचा विचार करू शकला, योजना आखू शकला आणि अनुभवातून शिकू शकला. बरोबर. आणि याच विचारशक्तीच्या जोरावर त्याने अधिक चांगली हत्यारं बनवली, समूहाचं संरक्षण केलं. आता चेहऱ्याबद्दल बोलूया. स्रोतांमध्ये म्हटलंय की भावना व्यक्त करणारा चेहरा हेही एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. हो, आणि याकडे आपलं फारसं लक्ष जात नाही. पण आपल्या चेहऱ्यावर 40 पेक्षा जास्त स्नायू आहेत. 40 पेक्षा जास्त? हो, आणि त्यामुळे आपण आनंद, दुःख, राग, भीती, आश्चर्य अशा असंख्य भावना चेहऱ्यावर व्यक्त करू शकतो. शब्दांशिवाय संवाद साधण्याचं हे एक अत्यंत प्रभावी माध्यम होतं. यामुळे सामाजिक संबंध घट्ट झाले असणार. आणि गटाची एकजूट वाढली. आणि या प्रचंड भाषेच्या पुढे जाऊन शब्दांची भाषा आली. बोलण्याची क्षमता. स्रोतांनुसार यासाठी स्वरयंत्र, तोंडातील स्नायू आणि लवचिक जीभ कारणीभूत ठरली. पण इथे एक धक्कादायक माहिती आहे. हो, आणि ती माहिती मानवी उत्क्रांतीतल्या सर्वात मोठ्या रहस्यांपैकी एक आहे. पुरावे सांगतात की आपल्या पूर्वजांमध्ये कदाचित होमो इरेक्टसपासूनच बोलण्यासाठी आवश्यक असलेली शारीरिक रचना तयार होऊ लागली होती. काय सांगताय? हो, आणि निअँडरथॅल आणि सुरुवातीच्या होमोसेपियन्समध्ये तर ही रचना पूर्णपणे विकसित होती. एक मिनिट. म्हणजे तुम्ही म्हणताय की बोलण्यासाठी सगळी शारीरिक तयारी होती, पण तरी हजारो वर्ष कोणी बोललंच नाही. हे कसं शक्य आहे? म्हणजे असं झालं की आपल्याकडे सुपर कॉम्प्युटरचं हार्डवेअर होतं, पण त्यावर चालणारं सॉफ्टवेअर बनायला हजारो वर्ष लागली. हे अविश्वसनीय आहे. तसंच काहीसं. शारीरिक क्षमता असूनही प्रत्यक्ष गुंतागुंतीची भाषा विकसित होण्यासाठी मेंदूमध्ये एक मोठी वैचारिक क्रांती व्हावी लागली, ज्याला कॉग्निटिव्ह रेव्होल्यूशन म्हणतात. कॉग्निटिव्ह रेव्होल्यूशन. ही क्रांती साधारण 70,000 वर्षांपूर्वी झाली. त्यानंतरच मानव अमूर्त कल्पनांबद्दल बोलू शकला आणि आजची संस्कृती उभी राहिली. हा मधला काळ, जिथे क्षमता होती पण वापर नव्हता, तो आजही शास्त्रज्ञांसाठी एक गूढ आहे. खरंच. आजच्या चर्चेने विचारांना खूप मोठी चालना दिली आहे. चला तर या सगळ्या डिटेक्टिव्ह कामाचा शेवटचा रिपोर्ट तयार करूया. आपण पाहिलं की मानवी उत्क्रांतीचा अभ्यास जीवाश्मांच्या तुटपुंज्या पुराव्यांवर अवलंबून आहे. आणि हा प्रवास सरळ रेषेतला नाही, तर एका मोठ्या वृक्षासारखा आहे. हो, ज्याला अनेक फांद्या फुटल्या आणि त्यातील बऱ्याच नाहीशाही झाल्या. आणि आपण हेही पाहिलं की प्रत्येक बदलाने एक नवीन दार उघडलं. 2 पायांवर चालण्याने हात मोकळे झाले. हातांच्या अचूक पकडीने तंत्रज्ञानाचं दार उघडलं. मोठ्या मेंदूने भविष्याचा आणि नियोजनाचा दरवाजा उघडला. आणि अखेरीस बोलण्याच्या क्षमतेने कल्पना आणि संस्कृतीचं एक अफाट विश्व आपल्यासमोर खुलं केलं. आपण ह्या सगळ्या योगायोगांचे आणि बदलांचे उत्पादन आहोत. अप्रतिम. या सगळ्या माहितीने नक्कीच विचार करायला भाग पाडला आहे. आणि जाता जाता मी श्रोत्यांना एका विचारासोबत सोडून जाऊ इच्छिते. नक्की. आपण आत्ताच चर्चा केली की बोलण्यासाठी आवश्यक असलेलं हार्डवेअर तयार होऊनही त्याचं सॉफ्टवेअर म्हणजे भाषा विकसित व्हायला हजारो वर्ष लागली. मग माझा प्रश्न असा आहे की त्या हजारो वर्षांच्या काळात जेव्हा शब्द नव्हते, तेव्हा आपले पूर्वज एकमेकांशी सखोल संवाद कसा साधत असतील?
त्यांनी आपल्या भावना, आपल्या योजना आणि निसर्गाबद्दलच्या गुंतागुंतीच्या कल्पना व्यक्त करण्यासाठी अशा कोणत्या पद्धती वापरल्या असतील, ज्या आज शब्दांच्या गदारोळात आणि काळाच्या ओघात पूर्णपणे नाहीशा झाल्या आहेत? याचा विचार नक्की करा.